रात्रीच्या 12 वाजलेत, करेक्ट 12 वाजून 7 मिनटं झाल्यात. आपण आत्ता साताऱ्यात आहे आणि साताऱ्यातनं चाललो आहे कमळगडला. आणि कमळगडचे तो जंगलातला थ्रिल आणि जो जंगलातला थ्रिल आहे तो आपण आत्ता अनुभवणार आहे. रात्रीच्या 12 वाजल्यात. आपल्यासोबत गौरवदादा आहे. रात्रीच्या 11 वाजता ड्युटी संपवून लॅबमधून आता निघालो आहे. आपण आता पहिल्यांदा वाईला जाणार आहे आम्ही विषय का. आणि वाईतून मग वासोळे धोम धरणाच्या मार्गे वासोळे करून कोंडवलीतून आपण तुपेवाडी गावात जाणार आहे. आणि तुपेवाडी गावातून जंगल पार करून वर आपण कमळगडावर जाऊन राहणार आहे आणि टेंट वगैरे लावून राहणार आहे. सोबत फक्त गौरवदादा आणि मीच आहे. गौरवदादा पहिल्यांदाच कमळगडला निघालाय. सो लेट्स गो. आत्ता 2 वाजलेत. कंप्लीट 12 वाजता साताऱ्यातनं निघालेलो आपण आणि आता कमळगडच्या पायथ्याला पोहोचलोय. तुपेवाडी गावात वासोळेमधनं आत्ता आपण पुढं आलोय. 2 तास लागले आपल्याला. 2 तासाचा खरं तर तो रस्ता नाहीये, पण रात्र असल्यामुळे आपण हळूहळू आलोय. आणि आत्ता इथं आल्यानंतरच आपल्याला हे मंदिर शोधायचं होतं. लास्ट टाइम मी आलो होतो आणि इथं टेंट लावलेलं. आत्ता तिथंच म्हटलं टेंट लावं, पण हे मंदिरच सापडत नव्हतं. कंप्लीट यात अर्धा ते पाऊण तास गेला. शेवटी मंदिर सापडलं आणि त्या मंदिराच्या बाहेर आत्ता आपण टेंट लावणार आहे आणि इथं झोपणार आहे. कारण आत्ता जर गड चढायचा, गडावर जायचं जर प्लॅन केला तर गडाचं जंगल एवढं घनदाट आहे आणि आपण चुकू शकतो 100% जंगलात. आणि जंगलात बिबट्या वगैरे काही असू शकतं. त्यामुळं ही रिस्क आपण नाही घेणार आणि आपण आत्ता इथं झोपणार आहे. सकाळी लवकर उठून गडावर जाणार आहे. आपलं टेंट लावून आता ओके झालंय. फक्त थंडी खूप आहे. आता आपण शेकायला काहीतरी करूयात. आपण हातात जाळ करायला जळण गोळा केले. येताना आपण सॅनिटायझर वगैरे आणलाय. आता सॅनिटायझरनेच पेटवणार आहे. लायटर बॅगमध्ये तर असतोच. कंप्लीट 1 तास झाला आपण शेकतोय. आता भाजायला लागली, एवढी जोरात आग धरली आहे. आपण ज्यावेळेस अशा प्रकारे सह्याद्रीत फिरत असतो थंडीच्या दिवसात आणि आपल्याला शेकण्यासाठी आग पेटवतो आणि ती पेटवून झाल्यानंतर आपण शेकून झाल्यानंतर ती तशीच कधी आपण तशीच सोडून देतो. कारण की कधी आपल्याकडं ते विझवण्यासाठी पाणी नसतं आणि मग अशामुळे सह्याद्रीत बनवा लागणं किंवा मोठ्या प्रकारे दुर्घटना होऊ शकते आग वगैरे लागण्याची. मग आता ज्यावेळेस पाणी नसेल आपल्याकडं ती आग विझवण्यासाठी तर काय करायचं. अशा वेळेस आपण ती आग एखाद्या ओल्या झाडाच्या पाला घेऊन तो असे जोडपून ती आग विझवू शकतो. किंवा आजूबाजूला माती वगैरे तर असतेच, ती माती टाकून आपण आग विझवू शकतो. पण सह्याद्रीत ज्यावेळेस आपण आग पेटवतो कसं काही कारणास्तव ती आग विझवणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण आज सह्याद्रीत
असणारे जंगली श्वापद असतील किंवा छोटे मोठे प्राणी असतील तर त्या आगीमुळे त्यांचं खूप मोठं नुकसान होतं. त्यामुळे आपण पेटवलेली आग आपण स्वतःच विझवणं गरजेचं आहे. आता ही आग आपल्याकडे पाणी नाही आहे, आपण ही आग माती टाकून विझवणार आहे. कारण की शेजारीच आपला टेंट आहे, नाहीतर आपला टेंटच पेटायचा. गुड मॉर्निंग सर्वांना. आत्ताच इकडे एवढी थंडी आहे, अक्षरशः बॉटलमधलं पाणी एवढं बर्फासारखं गार झालेलं. आणि गौरव दादा आत्ता आपण याला कॉफी बनवतोय. चूल केली, आपला ट्रेकिंगचा स्टोव मोडलाय लास्ट टाइम. जाळ पेटवायला बाहेरनं लावायला पाहिजे. काय बाहेरनं माती आणि हे एवढं काय नाही होत, असू दे काय नाही. बायको सॅनिटायझरचा आपण असा वापर करू शकतोय. पेटव. मध्ये आपण कॉफी बनवणार आहे. पिणार आहे कशी बॉटल मध्ये. बाबा आडले वा 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 बेटे वा वा वा. प्लास्टिक ग्लास वगैरे सगळी तयारी सुट्टीला आहे. आपलं विजलेलं आहे. आपण डबल सॅनिटायझर मारूया. ते जरा हे कर. पहिले पेटवून घेऊया आपण. मेरे को डर लगता है मालूम है. अजून मला कमी वाटतंय काय? पेटलं का नाही आपण? थांब जरा. अजून कमी वाटतंय का दोघांसाठी? घेऊ का अजून पाणी घ्या अजून. नाही पण पहिलं थांब जरा. मला कॉफी किती घेतली बघू दे. हा जास्त आहे. पाणी घे. आता उचलणार होतो बॉटल मी. बस बस बस. तशी साधीवाली बी आणली. काय म्हणताय? नाही नाही आता बनवलाय. नाही ठीक आहे, काही विषय नाही. म्हणताय? हो. नाही असू द्या. माघारी तो वरण गाडावर आला येतो तुमच्याकडं. आपण आत्ता कॉफी बनवतोय. पण इथंच गाड्याच्या पायथ्याला एक घर आहे आणि तिथल्या आजी बोलतात की चहा प्यायला या घरी. खरं गावाकडच्या लोकांचं हेच खरा साधेपण असतो आणि यातच त्यांचं सौंदर्य असतंय. आता आपण जर कुठं सिटीत असतो तर आपल्याला असं कोण बोलून म्हटलं असतं का की चहा प्यायला या. हो का नंतर टाकायची सांग. टाका आता काय होईल जाते आपल्यामध्ये खाली. काटूक बिटूक तोडून आणलं पाहिजे. आता आपला टेंट वगैरे सगळं आपण बांधून आता आपण वर कमळगडावर निघालोय. गाडी आपण इथंच ठेवली, हेल्मेट पण इथंच ठेवलंय. पण एवढी मोठी बॅग घेऊन आता आपल्याला कमळगडला जायचंय. आता कमळगड इकडे आणि हा समोर दिसतोय ना तो नवरा नवरीचा डोंगर आहे. या डोंगराला नवरा नवरीचा डोंगर असं नाव आहे. आता आपण तुपेवाडी गावात आहे आणि इथून वर जाण्यासाठी गडाला मार्ग आहे आणि गडाला अजून एक मार्ग आहे
तो पलीकडच्या बाजूला माडगणी गावातून. आता आपण तुपेवाडी गावातून वर निघालो. अशा प्रकारे आम्ही गडावरती चढायला चालू केलेलं आहे. अजून लय चालायचे, लय बाई लय. आत्ताच आपण स्टार्ट केलंय चालायला. खूप चालायचे. नवरा नवरी डोंगरावरती जाणार आहे का? नाही तिकडे नाही जाणार. तिकडे नाही जाणार ना. ते लय भारी वाटतंय. तिकडे जायला 2 दिवस 1 दिवस लागेल अक्का. आता आपण गडाच्या थोड्याफार पुढे रस्त्यावर आलोय आणि इथून पुढे 2 रस्ते फुटतात. पण इथं आपल्याला एक दगडावर कमळगड असं लिहिलेलं तिकडे जायचे आणि परत पुढे आल्यानंतर सुद्धा इकडे उजव्या बाजूला एक आणि डाव्या बाजूला एक असे 2 रस्ते आहेत. पण इथं एका दगडावर मार्क केलेला आहे छोटासा. या बाजूला रस्ता आहे म्हणून इथं मार्क केलेला आहे. तर आपण जर अनुभव नसेल ट्रेकिंगचा किंवा म्हणजे अनुभव असेल किंवा नसेल पण कमळगड सारख्या जंगल ट्रेकमध्ये रात्रीचं ट्रेक करणं वगैरे कृपया करून टाळावं. कारण की इकडे बिबट्या वगैरे खूप आहेत. म्हणून आम्ही सुद्धा खालीच आज मुक्काम केला होता आणि आत्ता सकाळी ट्रेकला निघालोय. सो आपल्या जीवितापेक्षा काहीच महत्त्वाचं नाहीये. त्यामुळं रात्रीचं ट्रेक करणं कृपया टाळावं आणि मग आपण पुढे जावं. हेच जर आपण रात्री आलो असतो तर आता आपल्या इथे 100% चुकलो असतो. नसतं का आलं आपल्याला? हा ना, चुकलो असतो आपण. नसतं. दमलोय आत्ता सध्या तर लय. एवढी मोठी बॅग घेऊन मागची चढायचे. बसलोय. अजून बरंच वर जायचंय. दम लागलाय भरपूर. गडाचा एक टप्पा पार केल्यानंतर इथं बऱ्याच वाटा आहेत. एक उजव्या बाजूला जाते, एक डाव्या बाजूला जाते. जर नवीन असेल तर काही सुद्धा समजणार नाही. पण गडाची जी वाट आहे ती या डाव्या बाजूला आहे आणि इकडून जी एक वाट येते ती गडावरच वाट येते, दुसऱ्या गावातून वाट येते. आणि आपण या आता तुपेवाडीच्या या वाटेने आलोय. उजव्या बाजूला न जाता सरळ डाव्या बाजूनेच कमळगडावर जाण्यासाठी वाट आहे. आणि असे जागोजागी दगडांवर मार्क केलेलेच आहेत. पण ते जर रात्रीचा असेल तर ते दिसणार नाही. त्यामुळं शक्यतो गडाला जाण्यासाठी दिवसच निवडावा. बऱ्यापैकी वर आपण आलोय आणि वर गेल्यानंतर एक नवनाथ संप्रदायाचं मंदिर आहे. आता ते दिसेल आपल्याला थोड्या वेळाने. इथे एक बोर्ड लावलेलं आहे. इकडे जो खाली वाट जाते ती आता सांगितली ती माडगणी गावात जाते. आणि आता आपण तुपेवाडी गावात आलोय. आता आपल्याला इकडे कमळगडला जायचंय. इथे एक बोर्ड लावलेलं आहे गोरक्षनाथ प्रतिष्ठान वासोळे इथल्या लोकांनी. आता आपण कमळगडावर निघालोय. लास्ट टाइम इथं आलो होतो तेव्हा आपल्याला बिबट्याचे फुटप्रिंट्स दिसलेले. यावेळेस बघू काय दिसतं. मुंग्यांनी जाऊन एक वाट बनवली एकाच जागेवरून जाऊन. व्हिडिओत नीट दिसत असेल नसेल माहित नाही पण कसलं मस्त आहे ना. मित्र पहिल्यांदा पाहिली आहे.
मुंग्यांची पण लाईन, मुंग्यांनी. आणि ते बनवू एका वाटेवरून जाऊन जाऊन तिथं ते माणसं चालून कशी वाट हे होते तशी ते झाली. आणि इथं त्यांचं हे घर आहे, घरटे, त्यामध्ये जातात मुंग्या. डाव्या बाजूला कमळगडावर रस्ता जातो आणि इथे एक मंदिर आहे, गोरक्षनाथ मंदिर. आपण आता तिथं मंदिरात दर्शन घेऊया आणि तिथं थोडं थांबून मग आपण वर गडावर जाणार आहे. आता पुढे श्रवणार्थी वैसले हवे महाश्रोती त्याची कामना भगवती पूर्ण करावयाची का तरी स्वदेशी अवलोकनी नंदन सिंधत देवानी उमारमन पात झालेले जैसे फलानिमित्त पक्षी फिरत राहिले वृक्ष वृक्षी त्याची नयन पक्षी गमन करी तीराते या पर्यायाने कल्पना करीत शाबरी वाटेचे खरे करीत परिवंत केली होतील मग अभ्यासाचे अनुष्ठान करीत झाला सत्तरीन वेदोदाचे अभिषेचन. गोरक्षनाथ मंदिरात आत्ता आपण दर्शन घेतलं, पण वाटलं नव्हतं गडावर कोण असेल. पण वासुळे गावातले खालचे काही लोक आलेत आणि ते आपल्याला समजलं की ते दर रविवारचे येतात आणि इथं नाथ संप्रदायाच्या पोथींचं पठण करतात. खरं तर एक चांगली बाब आहे एवढ्या आणि मंत्रमुग्ध एकदम असे मंत्रोच्चार कानावर पडले. सकाळ सकाळी मस्त दर्शन झालं आणि आत्ता आपण वर गडावर निघालोय. अजून थोडंफार चालल्यानंतर आपण गडावर जाणार आहे आणि पुढे एक पाण्याचं टाक आहे, तिथं आपण थोडं फ्रेश होऊ आणि जाऊ. पण असेच गडावर काही वाटेने जाताना असे काही ठिकठिकाणी बोर्ड लावलेत आणि आत्ता या बोर्डवर लिहिलंय, अरे तो दिल्लीपती औरंगजेब किल्ले ताब्यात घेऊ शकला नाही, पण तुम्ही फेकलेली प्रत्येक प्लास्टिक बॉटल त्या औरंगजेबाचे गड ताब्यात घेण्याचे स्वप्न पूर्ण करते. खरं तर आपण ज्यावेळेस किल्ल्यांवर येतो किंवा नैसर्गिक ठिकाणी येतो, सह्याद्रीत फिरतो, त्यावेळेस आपण ज्यावेळेस आपण पाण्याची भरलेली बॉटल वर आणतो, पण तीच बॉटल आपण रिकामी घेऊन जाऊ शकत नाही खाली. खरं तर ही आपल्यासाठी दुर्दैवी गोष्ट आहे. आपले किल्ले जर आपणच स्वच्छ नाही ठेवले तर कोण करणार आहे? कारण की गडावरून माघारी येताना आपल्या पावलांच्या ठशांच्या व्यतिरिक्त गडावर आपली एकही वस्तू राहता कामा नये. आपले किल्ले आपणच स्वच्छ ठेवले पाहिजेत. कोण बाहेरून येऊन स्वच्छ करणार नाही आणि इथले लोकलचे नागरिक तरी किती स्वच्छ करणार आहेत. त्यामुळं ही आपली जबाबदारी आहे की आपले किल्ले किंवा आपली धार्मिक ठिकाणं असतील किंवा आपले किल्ले सह्याद्री एकदम स्वच्छ आणि प्लास्टिक मुक्त करूयात. एवढा कडक ऊन असताना आणि या दिवसात सुद्धा एवढं स्वच्छ आणि वाहतं पाण्याचा झरा आहे गडावर. इथलं पाणी आपण खरं तर पिऊ शकतो. फिल्टर घेत लागते पाणी. एवढं थंड पाणी आहे ना, एकदम फिल्टर.
भारी मस्त एकदम थंड. एवढ्या वाटा आहेत ना गाडावर, कुठली वाट कुठे काहीच समजणार नाही. आणि रात्रीचं कितीही वेळा गाडावर आलेला माणूस असला ना तरी चुकणार गाडावर. काहीच कळत नाही, काहीच रात्रीचं. दिवसाचंच कळत नाही, रात्रीचं काय कळणार आहे. एवढं घनदाट जंगल आहे ना. आपण ज्यावेळेस गडावर वर पोहोचू तेव्हा समजेल आपल्याला. वरून असला भारी व्ह्यू दिसतो ना. आणि पावसाळ्यात खरं इकडे यायचं. असला हिरवा गार सह्याद्री आणि सगळं पाणी एकदम क्वालिटी. वर एक गडावर घर आहे माहितीये का? हा, एकच घर आहे. पुढं वर गेल्यानंतर दिसेल आपल्याला. तिथं कोणच राहत नाही. नाही सॉरी, तिथं बरे राहत्यात गडावर. फक्त आपण रस्ता चुकलेलो नसावं. मला घरच का सापडत नाहीये. ती गडावर माकडे आहेत. खरं तर आपणच यांच्या इलाक्यात आलोय. त्यामुळं जंगलात असताना जंगलातल्या कोणत्याही प्राण्याला आपला त्रास होणार नाही याची काळजी घेऊन सह्याद्रीत आणि जंगल ट्रेक वगैरे करायचे. बरोबर निघालो. हा, मला पण मार्क दिसलाय आत्ता. आपण बरोबर चाललोय, काही चुकलेलं नाहीये आपलं. असलं भारी जंगल आहे ना, शांत एकदम शांत वाटतंय. बघ ना भाई. झाडांवर शेवाळ आलंय. विचार कर किती पाऊस पडत असेल. तरी आत्ता इकडं लाईट आली, खांब वगैरे लाईटचे आहेत. गडाचा बराच टप्पा पार करून आपण आता इथं पोहोचलोय. आणि गडावर एक घर आहे, मगाशी सांगितलं होतं ते घर दिसतंय तिकडं. आणि ती लोक इथं या गडावर एवढ्या प्रदेशात सगळीकडे शेती करतात. आणि एवढं विस्तृत पटांगण आहे त्यांच्यासाठी. त्यांनी शेती करतात. इथं भात लावतात, गहू वगैरे कदाचित लावत असतील. आता वावरं त्यांनी नांगरून ठेवल्यात. कसलं मस्त आहे इथं राहायला निसर्गाच्या सानिध्यात असं आपल्याला वाटतं. पण ज्यावेळेस एखादी मेडिकल इमर्जन्सी असते त्यावेळेस यांना साधी 2 व्हीलर सुद्धा वर येत नाही. चालायचं तर म्हणजे 4 व्हीलरचा वगैरे काही संबंधच नाहीये. एकदम कसे राहत असतील एकदम या आदिवासात. आपण बघूया आता. आपण त्यांच्या घरापासूनच जाणार आहे आणि तिथूनच वर गडावर जाण्यासाठी वाट आहे. त्यांचं घर बघूया. त्यांनी लाईट आता एवढ्या 2-4 वर्षात इथं लाईट आली आहे. नाही तर आता लाईट सुद्धा नव्हती पहिली इथं. त्यांनी इथं गायी पाळल्यात आणि गायीच्या दुधावर वगैरे आणि शेणखतावरच त्यांची सर्व शेती केली जाते एकदम. आणि इथं जी शेती केली जाते एकदम नैसर्गिक पद्धतीने, कोणतेही रासायनिक खत वगैरे न वापरता, युरिया वगैरे आपण ज्याप्रमाणे गावाकडे शेतीला वापरतो तसलं काही न वापरता फक्त शेणखतावर शेती केली जाते. तुम्ही पाहू शकता आजूबाजूला गायींचं शेण पडलेलं आहे आणि ते लोक तिथं गोळा करून टाकतायत, एका ठिकाणी साठवून ठेवतायत. आपण जाऊया आता. त्यांच्या घरापासूनच जाणार आहे. आता आपण त्या घराच्या जवळ आलोय. त्यांनी त्यांच्या जनावरांना वगैरे लागण्यासाठी कसल्या भारी गवताच्या गंजी बनवून ठेवल्यात. गवत कापून, आणि इथं सगळं टोटल गवत असणार आहे. ते सगळं गवत कापून एका जागी उन्हाळ्यात गायींना वगैरे चारा म्हणून ठेवले. तिथे एक गाई बांधली आणि अजून त्यांची खूप जनावरं असणार आहेत, गाई वगैरे. आपण चाललोय आता. मारेल का? पुढनं जाऊ नको, मागणं जा.
घे पे बस आहे हर्षा बस. नाही ते गोंजरायसाठी करते रे. स्टॉप कर व्हिडिओ. गहू शेती कसलं भारी विदाउट पाण्याची गहू शेती. टोटल असा गहू लावलाय आणि त्यांनी हे पत्रा लावलाय. पत्रावर खालनं वर आणलाय. विचार कर की एवढा सगळा डोक्यावर आणलाय. पत्रा हे घरासाठी, पत्रा कौलं आणि गहू केलाय. लय जुनं घर आहे. हा ना, लय जुनं घर असणार कमीत कमी. म्हणजे हे पूर्वीपासून 30 वर्ष तरी झाली असतील माझ्या मते. वर्ष नाही जास्त. हे रिन्युएशन प्रत्येक वेळेस करत आलेले आहेत. अजून एक जंगलाचा टप्पा पार केल्यानंतर आपण गडावर जाणार आहे. एक जंगलाचा टप्पा आहे आणि आता थोडंसंच राहिले, एक 5-10% तो गेल्यानंतर गडावर जाणार आहे. गडावर एक विहीर आहे, कावेची विहीर म्हणतात त्याला. एवढी भारी आणि मस्त विहीर आहे. सह्याद्रीतला फ्रीज असं म्हणतात काही जण. तर एवढी थंड वातावरण असतं विहिरीत आणि पूर्ण खालीपर्यंत जाण्यासाठी पायऱ्या आहेत. असलं मस्त विहीर आहे ना. 100-1 फूट तर विहीर असेल. आपण आता तिथं जाणार आहे. चला. नंतर एक अशी तटबंदी लागते आणि इथून आपल्याला वर जायचे. आता इथून पुढे एक लोखंडी शिडी. या शिडीवरून वर गेल्यानंतर डायरेक्ट आपण कमळगडावरच. वर बालेकिल्ला. हळूहळू गौरव दादा, हळू पण लवकर चल. चल 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 भाई चल. सर्व दे. अख्खा पहाड चढताना काय वाटलं नाही, पण आता इथे एवढंच चढलोय ना की हातात आले माझ्या. आता थोडं राहिले, फक्त 2 पायऱ्या. चलो चलो भाई चलो. मगाशी सांगितलेली हीच ती विहीर, कावेची विहीर. इथून खाली जाणार आहे आपण. विहिरीतलं पाणी आटलंय का काही कळना झालंय. हळू ये. डाव्या बाजूला एक वायर बांधली, तिला पकडून ये. धीरे धीरे से भैया जी. विहिरीतलं पाणी पूर्ण आटले, पूर्ण. विहिरीत पाणीच नाहीये. म्हणजे
खाली आल्या एवढे एवढे थंड वाटायला लागले मस्त की बसच. एसी मध्ये जसा फील येतो का नाही हे नॅचरल आहे. एवढ्या वेळा कमळगडावर आलोय पण कमळगडाची विहीर पहिल्यांदाच आटलेली बघितली आजपर्यंत. कमळगडावर पाणी कंटिन्यू असायचं. एवढी जबरदस्त विहीर आहे नाही. या पायऱ्यावरून आपण आत्ता आलोय. पहिल्यांदाच कमळगडावरची विहीर आटताना पाहिली. विहिरीच्या इकडं खोदून अशी बसण्यासाठी जागा बनवली, गुहा बनवल्यासारखी. आता आपण कमळगडावरच्या कावेच्या विहिरीमध्ये. खरं तर आपल्या सर्वांसाठी ही खेददायक गोष्ट आहे की कमळगडावरची विहीर, ज्याला आपण सह्याद्रीतला फ्रीज असं म्हणतो, तो आज फक्त आता फेब्रुवारी महिना आहे आणि आज फेब्रुवारी महिन्याची 4 तारीख आहे. तर सह्याद्रीतला फ्रीज म्हणली जाणारी कावेची विहीर आज एक थेंब सुद्धा विहिरीत पाणी नाहीये. आणि काहीतरी चुकतंय आपलं. खरं तर सह्याद्रीत आपण निसर्गाची काळजी घेण्यात आपण कुठेतरी कमी पडतोय. उगाच नाही, हे इतक्या वर्ष झालं सह्याद्रीतला जो फ्रीज म्हणतो आपण, ती कावेची विहीर कधीच आटत नव्हती. ती आज यावर्षी 2024 मध्ये ती आटली. गडावरच्या विहिरीत एक थेंब सुद्धा पाणी नाहीये. आणि मला वाटलं गडावरच्या विहीर आटली नसेल, पाणी वगैरे खूप असेल, पण एक थेंब सुद्धा पाणी नाहीये. खरं तरी गडावरून खाली जे हे दिसतंय ते धोमधरण आहे आणि खाली एवढं घनदाट जंगल आहे ना. या जंगलातून आपण वर आलोय. स्लो विस्तृत पसरलेलं जंगल आहे, बघू शकता. ते मगाशी आपण तिथं ते शेती होती तिथं ते लावलेली ते घरापाशी, आणि हे जंगल आहे. असलं खतरनाक जंगल आहे. अशा पद्धतीनं आपला कमळगड जंगल ट्रेक झालेले. आपण आता कमळगडावरनं खाली निघालोय. असला मस्त ट्रेक झाला आणि वरून जंगल आणि असला मस्त अनुभव होता. गौरव दादा फर्स्ट टाइम कमळगडला आलेला. जंगल ट्रेक झालेले. आता आपण परत वाईतून साताऱ्याला जाणार आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन ठिकाणी ॲडव्हेंचर, किल्ले, भटकंती, मोटो ब्लॉगिंग पाहण्यासाठी आपल्या एक्सप्लोर विथ हर्षवर्धन चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. अजून आपल्या चॅनलवर भरपूर मस्त व्हिडिओज येणार आहेत. अजून लवकरच एक आपली रॅपलिंगची व्हिडिओ येईल, ती लवकरच आपण टाकणार आहे यूट्यूबला. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला जर कमळगडावर यायचं असेल तर, किंवा तुम्हाला तुमच्या मित्रांसोबत कमळगडावर जायचं असेल तर त्यांना ही व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि तुम्ही सुद्धा एक कमळगडावरची 1 डे ट्रेक मस्त मध्ये करू शकता. व्हिडिओ शेअर करा, तुम्हाला आवडल्यास तुमच्या मित्रांना वगैरे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या एक्सप्लोर विथ हर्षवर्धन या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.